मेळघाट परिसरातील संघर्ष व कर्जमाफी आठवत यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बच्चू कडू यांनी कुही गावाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणीत त्यांनी सरकारी यंत्रणेच्या दाव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करत स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले। पावसाळ्याच्या काळात कुही गावाला बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो अशी वस्तुस्थिती समोर आहे। रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून पूल व वाहतुकीची साधने नसल्याने ग्रामस्थांना 4 ते 5 महिने अक्षरशः वेगळे जीवन जगावे लागते। याशिवाय उन्हाळा सुरू होण्यापूर्वी गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागते। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि नागरिकांना लांब अंतर पायी जावे लागते। सरकारी योजनांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र पूर्णतः वेगळी असल्याचे बच्चू कडू यांनी नमूद केले। आरोग्य, शिक्षण आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांना आवश्यक सेवा वेळेवर मिळत नाही। सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचारी नियमित हजर राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी यावेळी केली। बच्चू कडू यांनी सांगितले की कुही हे केवळ एक उदाहरण असून मेळघाटातील अनेक गावे आजही अशाच समस्यांनी ग्रस्त आहेत। शासनाच्या कागदोपत्री योजनांपेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्त्वाची असल्याने त्यांनी स्पष्ट केले। सरकारने कर्जमाफीसह मूलभूत सुविधांबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। संघर्ष यात्रा ही केवळ आंदोलन नसून मेळघाटातील जनतेच्या हक्कासाठी ही लढाई असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले। ग्रामस्थांच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिला। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती। कुही गावात आलेलो आहे। कुही गाव म्हणजे 12 महिने इथं रस्ता नसतं। पावसाळ्यात यांना 4-5 महिने या गावाच्या बाहेर यांना जाता येत नाही आणि 4-5 महिन्याचं सगळं अनाज यांना भरून ठेवावं लागतं। कुठलाही जगाशी संपर्क तुटतं। नेटवर्क तर नाहीच नाही, पण रस्ताही नाही, लाईन नाही, पाणी नाही। ते हँडपंप जर पाहिलं तर 4 वर्षापासून बंद आहे। म्हणजे गव्हर्नमेंटने हँडपंप दिलं पण प्रशासनाने चालू ठेवलं नाही। ही मेळघाटची अवस्था अशी आहे। कुहीचं स्वयंपाकघर शाळा आहे, शाळेत हे स्वयंपाकघर बनवलेलं आहे। मला नाही वाटत हे सरकारकडून बनलं असं, लोकांनीच बनवलं दिसतं। आणि इथे एक शिक्षक येतो, तो म्हणतो राहायलाच जागा नाही, येतो तो राहतच नाही, त्याला झोपायला जागा नाही आहे आणि तो येणं जाणं कसं, रस्ता नाही आहे। एका रस्ता नसल्यामुळं शाळेला शिक्षक चांगला भेटू शकला नाही। त्याचं कारण रस्ता आहे, दुसरं तो इथं राहिलं तर पण लाईनच नाही आहे, मग राहणार कसा? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे। आदिवासी राहतात पण नोकरीवरचे माणसं राहू शकत। म्हणजे एका सिस्टीममुळे सगळी सिस्टीम कशी कोलॅप्स झाली ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मेळघाट आणि कुही आहे। हे कधी पडू शकतं विद्यार्थ्यांच्या अंगावर, एखादा घातपात होऊ शकतो। एक तर यांना पाळून टाकणं गरजेचं असते, पण हे पाळून पण टाकत नाही, एखादा मोठा घातपात होऊ शकतं। हे पासून बंद असं नाही तरी पहिले याच्यात हँडपंप होतं, पहिले वर्ष 2 वर्ष 2-3 वर्षापासून हे बंद आहे। तिकडली आपसी बंद आहे, हे बंद आहे। आणि याला पाणी आहे, पाणी भरपूर आहे, पण लाईन नाही, बंद आहे, कोणी येत नाही। बटेंगे तो कटेंगे, फतवा निकालेंगे, हिंदू खतरे में आ गया, मुस्लिम खतरे में आ गया। सच तो ये है, हमारा काम कष्ट करने वाला हमारा जो मजदूर है, किसान है, वो खतरे में आ चुका है। 1 घंटा पानी लेके जाने के लिए कितना टाइम लगता है, कितना 1-2 घंटा। तो लाइन है लेकिन इसको करंट नहीं लगाया है। लाइन से पानी मिल सकता है लेकिन मानसिकता तो बहुत बेकार है। पानी न मिलने के वजह से ये ढोर मरते रहता है, क्योंकि यहाँ इंसान को पानी नहीं मिलता है तो जानवर को कैसा पानी मिलेगा। एक तरफ गो हत्या की बंदी है लेकिन पानी मिलता नहीं गौ माता। ये टाकी बन गया, जानवर के लिए पानी का है और जो इंसान के लिए लगा है, दोनों भी खाली है। ये एक बात मुझे यहाँ बहुत अच्छी समझी कि सब जन यहाँ कटिंग करने वाली कोई दुकान नहीं है, सब एक में का कटिंग करता है इधर, यानी पैसा बच जाता लेकिन मजा भी आता हूँ।